बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे 4 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। आजही बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे। तर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे। अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात यावी, ग्रॅज्युटी द्यावी, ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा यासह विविध मागण्या घेऊन जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आमच्या याचा 45वा दिवस आहे। 44-45 दिवस झाले संपाला, तरी पण हे शासन झोपलेलं आहे। त्यासाठी या शासनाला झोपलेला असल्यामुळे जागा करण्यासाठी आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आणि आज रास्ता रोको आम्हाला जेलत जरी टाकलं तरी आम्ही तिथेही जाऊन आम्ही भाकरी घालायला तयार आहे, कारण का घरी कंटाळलो ना आता आणि शासनाला काही जागेत नाही। एवढे 4 मुद्दे फक्त निकाली काढायसाठी शासनाने आज 45 दिवस घेतले। कोणाचाच जीआर काढत नाही, कोणालाच हो म्हणत नाही, काहीच करत नाही। फक्त काय म्हणता नाही, मग लेखी द्यायला काय झालं? लेखी स्वरूपात मागितल्यानंतर या शासनानं सगळी पाठ फिरवलेली आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आमचा संप हा याहीपेक्षा कठीण होणार आहे। जर शासनाला जर कुपोषण सांगतात, लोक सांगतात कुपोषण झालं तर सदावर ते रिकामचोट तिथं बसून सांगतो कुपोषण झालं। एखाद्या दिवशी एखाद्या अंगणवाडी सेविकेला जाऊन समस्या विचारली त्यांनी की काय अंगणवाडीची समस्या, म्हणून सगळं अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या भरोशावर कुपोषण निर्मूलन होतं, सगळं निर्मूलन होतं। आणि श्रेय हे घेतात बसल्या तर त्याला म्हणा की तू सगळ्या संघटनेचा सत्यानाश केला। पण आमची आयटक संघटना अशी आहे की ती कुठल्याही प्रकारे कोणालाही घाबरणारी नाही। त्यामुळे तू काही आमच्या संघटनेच्या नादी लागू नको, संघटना तुला मातीत मिसळवण। त्यासाठी तू अंगणवाडी सेविकेच्या विरोधात जाऊ नये त्यांनी। आणि शासनाने थोडीशी लाज धरावी की आज 45 दिवस झाले या महिला घरी आहेत, गरीब महिला याच्यामध्ये आज मानधन नाही एका महिन्याचं, तरी पण या शासनाला लाज वाटत नाही। पण या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आमची आयटक संघटना हा संप मागे घेणार नाही, एवढं मी संघटनेच्या वतीनं सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र।